हॅलो फ्रेंड्स, तर मी इथे बनवणार आहे आज वडापाव. तर वडापावसाठी काय काय साहित्य लागते हे मी तुम्हाला इथे दाखवले. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे 100 ग्रॅम मिरच्या, 2 इंच अद्रक, इथे घेतलेलं आहे मी लसूण, इथे आहे भरपूर सारी पुदिना. त्यानंतर आपण पुदिना अर्धाच घ्यायचा आहे. इथे घेतलेलं 1 वाटी मी कोथिंबीर बारीक चिरलेली, 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचे. त्यानंतर माझ्या लक्षात नव्हतं धने घ्यायचे, तर मी 1 चमचा धने घेतले तिथं. ह्याचं चांगलं बारीक वाटण करून घ्यायचं आपण. तर मी इथं उकडलेला बटाटा घेतलेला आहे 1 किलो. त्यानंतर इथं आहे अर्धी वाटी वाटाणा, उकडलेलाच आहे तो पण. तो चांगला बारीक करून घेतला आहे. जास्त बारीक पण नाही करायचा आणि जास्त मोठा पण नाही ठेवायचा, मध्यम करायचा. त्यानंतर इथं 3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी मोहरी टाकली. चांगलं तेल तापल्यानंतर त्यानंतर आपण 10-12 कढीपत्त्याचे पानं पण टाकणार आहेत. बघा, ते पण चांगले तडतडले. त्यामध्ये आपण हिरवं जे वाटण केलं तर ते वाटण टाकणार आहे. ते वाटण थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हळद, त्यानंतर आपण पुदिनाची पानं 1 वाटीभर, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर 1 वाटी, त्यानंतर अर्ध लिंबू आपण ह्यामध्ये पिळून घेणार आहे. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे उकडलेला वाटाणा. तो वाटाणा थोडासा आपण बारीक करायचा. इथं वाटाणा बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं बटाटा घेतलेला होता बारीक केलेला, तो बटाटा ॲड करतो आहे. ह्याला थोडंसं हलवून घ्यायचं. बघा, इथे आपली भाजी तयार आहे बटाट्याची. त्यानंतर इथे आपण घेतलेलं आहे 1 वाटी बेसन, चवीनुसार मीठ ॲड केलं आहे ह्याच्यामध्ये मी. 1 चमचा हळद, पाणी थोडं थोडं करून ॲड करायचं. जर एकदम ॲड केलं तर गुठळ्या होतात. बघा, आपलं इथं पीठ आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे तयार. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असंच पीठ तयार करा, म्हणजे एकदम विकत्रीसारखा वडा होईल. मी अशा पद्धतीने वडे करून घेतलेले आहेत, छोटे छोटे मध्यम साईजचे करून घेतलेत. बघा, आता इथं आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. मी एक एक करून वडे सोडून घेते ह्यामध्ये. सध्या तर एकच सोडते आता तुमच्यासाठी. बघा, तेल चांगलं तापलेलं आहे. जर तुम्हाला माझ्या अशाच रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. एकदम पटकन होणाऱ्या रेसिपी आहेत. आणि हा वडा एकदम विकत्रीसारखा, टेस्ट पण विकत्रीसारखी, दिसायला पण विकत्रीसारखा दिसतो. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा. बघा, तेल चांगलं तापलेलं आहे, त्यामुळे आपला वडा एकदम परफेक्ट होतं आहे. अशाच पद्धतीने वडे तळून घ्या. गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे. जर बारकी केली तर असे तेलकट होतात वडे. एकदम परफेक्ट झालेला आहे, बघू शकता तुम्ही.